नमस्कार. आज मी आपल्यासमोर दिव्यांच्या औसेच्या कहाणीचे वाचन करत आहे. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राज्य करत होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला खाद्यपदार्थ स्वतः खाल्ला आणि मी नाही, उंदरांनी खाल्ला असं म्हणत उंदरांवर आळ घेतला. उंदीर चिडले. उंदरांनी विचार केला, या बाईनं आपल्यावर उगाच आळ आणलाय. स्वतः चोरून खाते आणि आमचं नाव घेते होय, हिचा सूड घेतलाच पाहिजे. मग सर्वांनी मिळून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी सासऱ्यानं तिला बोल लावले आणि तिला वाड्यातून हाकलून लावले. पण सुनेचा रोजचा एक नेम होता. ती रोज दिवे घासायची, तेलवात करायची आणि ते महालात लावायची. खडी साखरेने त्यांच्या ज्योती सरकवायची. दिवे कसे लख्ख असत. दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायची. पण तिला वाड्यातून हाकलल्यामुळे तिचा हा रोजचा नेम चुकला. मग दिवेही उदासवाणे मळकट बनले. एकदा दिव्यांच्या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून परत येत होता. तो एका झाडाखाली मुक्कामाला थांबला. तिथे एक चमत्कार घडला. आपल्या नगरातले सर्व दिवे झाडावर येऊन बसले आहेत आणि ते एकमेकांशी गप्पा गोष्टी करत आहेत. राजा कान देऊन ऐकू लागला. कोणाच्या घरी कोणती पूजा होती, जेवायला काय केलं होतं, नैवेद्य काय दाखवला होता वगैरे विषयी ते आपापसात बोलत होते. तेव्हा राजाच्या वाड्यातला दिवा सांगू लागला, बाबांनो, कायच बोलू माझं दुःख. यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी सर्व दिव्यांपेक्षा दरवर्षी अधिक उजळ, तेजस्वी, सुखी समाधानी असायचो. पण यंदा माझा विपत्तीचा काळ आला आहे. अरे, पण असं झालं तरी काय? सर्व दिव्यांनी आश्चर्यानं विचारलं. राजवाड्यातला दिवा म्हणाला, काय सांगू कर्मकथा. आमच्या राजाची एक सून होती. खादाड होती, पण गुणाची होती, रीतीभाती पाळणारी होती. एकदा तिनं खाद्यपदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला. उंदरांना आला राग. त्यांनी तिची फजिती करायचं ठरवलं. उंदरांनी सुनेची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी सुनेची मोठी फजिती झाली. सर्वांनी तिची निंदा केली आणि तिला वाड्यातून हाकलवून लावली. पण तीच सून मला लख्ख करायची, ज्योत लावायची, नैवेद्य दाखवायची आणि माझी मनोभावे पूजा करायची. पण आता ते दिवस गेले. बिचारी कुठं असेल तिथे सुखी असू देत असं म्हणून दिव्यानं तिला आशीर्वाद दिला. राजानं हे सर्व ऐकले. आपल्या सुनेची काही चूक नसताना तिची निंदा करून तिला वाड्यातून आपण हाकलून लावले याचं त्याला मनोमन वाईट वाटलं. सुनेचा काही अपराध नव्हता याची त्याला खात्री झाली होती. राजा वाड्यावर आला. त्याने प्रत्येकाला खडसावून विचारले, सुनेला गैर वागताना कोणी पाहिलंय का असं विचारलं. पण सगळे गप्प बसले. मग सुनेला पालखी पाठवून परत राजवाड्यावर आणले. झालं गेलं विसरून जागं असं म्हणत राजानं तिची क्षमा मागितली. तिला घराची मुखत्यारी देण्यात आली. ती सुखी झाली. दिवे पुन्हा उजळू लागले, प्रसन्न झाले, आनंदी झाले. जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला आणि ती सुखी झाली, तसं तुमचं आमचं जीवन उजळू देत. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.